नमस्कार मंडळी. आज आपण भाऊबीजी स्पेशल जेवण बनवणार आहोत. उठणं लावायचं आहे सकाळी सकाळी आणि सकाळी सकाळी आपल्याला स्वयंपाकसुद्धा करावा लागतो. तर एकाच कुकरमध्ये पण चविष्ट जेवण होईल अशा पद्धतीने आपण स्वयंपाक केलेला आहे. काय होतं, आपण उठणं लावतोय, सकाळच्या आंघोळीसुद्धा राहतात, भरपूर कामंसुद्धा राहते. तर ह्या घाईगडबडीच्या वेळात आपल्याला काहीतरी चमचमीत आणि छान जेवण झालं पाहिजे. कारण गोडधोड खाऊन खूप कंटाळा येतोय आणि गोडधोड खाऊन कंटाळा येतोय, तर चमचमीत आणि झणझणीत असं काहीतरी पाहिजे. त्यासाठी अगदी सोपा एकाच कुकरमध्ये होईल आणि पूर्ण जणांसाठी होईल, पूर्ण कुटुंबासाठी आपला स्वयंपाक करता येईल अशा पद्धतीने आपण केलेला आहे. तर अगदी रुचकर आणि पटकन होणारे जेवणाची तयारी कशी करायची आहे ते बघणार आहोत आपण आज इथे. तर त्यासाठी मी इथे काय केलं, अगोदर कुकर घेतला आहे. कुकरमध्ये आपल्याला तूर डाळ घालायची, मोठी 1 वाटी घालायची, कारण 8 ते 9 जणांचं प्रमाण आहे. कुकरमध्ये 1 वाटी आपण डाळ घातलेली आहे, तूर डाळ. ती स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतली. धुवून घेतल्यानंतर काय करायचं, 1 चिरलेला टोमॅटो घालायचा आहे त्यामध्ये आणि 1 चिरलेला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि लसणाची पेस्टसुद्धा घालून घेतली आहे. तुम्ही म्हणाल सगळंच एकत्र का टाकलं, कारण आपण एकाच कुकरमध्ये सगळं करणार आहोत. परत परत आपल्याला भांडेही भरवायची गरज नाही आणि पटकन स्वयंपाक होईल. तर एका वाटीला आपण 3 ग्लास पाणी घातलं इथे, म्हणजे व्यवस्थित गाळ आपली डाळ शिजेल. तर इथे आपण 3 ग्लास पाणी घातल्यानंतर आपल्याला थोडीशी हळदसुद्धा घालायची त्यामध्ये. तर मी अर्धा चमचा हळद घालून घेते त्यामध्ये. अर्धा चमचा हळद घालून झाली की आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. त्या अगोदर तेल घालायचं आहे 1 चमचा, म्हणजे उतू येणार नाही आणि वरणसुद्धा लवकर शिजेल. आणि तोच चमचा काय करायचा तेलाचा, तो आतमध्ये टाकून द्यायचा आहे, म्हणजे शिट्टीवरती वरण आतमध्ये बाहेर येणार नाही, पाणी बाहेर येत नाही. तर त्यासाठी एक टिप्स आहे ती, आपण चमचा आतमध्ये टाकून घ्यायचा, म्हणजे तुमच्या शिट्ट्या होतील व्यवस्थित. तर आपण तोवर काय करायचं आहे, म्हणजे तोपर्यंत काय करून घ्यायचं आहे, गव्हाचं पीठ घेतलं मोठी. ज्या वाटीने आपण डाळ घेतली तूर डाळ, त्या वाटीने आपण 8 वाट्या पीठ घेतलं गव्हाचं. व्यवस्थित मीठ घालून घ्यायचं आहे, चवीनुसार मीठ घातलं पिठाच्या आकाराने. मीठ घालून झालं की भरभरून कोथिंबीरसुद्धा घालायचं आहे. कोथिंबीर घातल्याने जे फळं आपण शिजून घेतोय वरणामध्ये, डायरेक्ट वरणामध्ये जे शिजून घेतोय ते खूप छान लागतात. तरी ते काय करायचं, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही आपण पिठाचा गोळा मळून घेणार नाही आहोत. तरी व्यवस्थित आपल्याला पिठाचा गोळा करून घ्यायचा, म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित मळल्या जाईल. तर येथे आपलं पीठ मळून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. मस्त नरम करून घेते मी आणि पाणी कमी घालायचं, म्हणजे पातळ करायचं नाही. पातळ जर केलं तर एकमेकाला तुमचे फळं कुकरमधले चिटकतील. तर इथे पीठ मळून झाल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला पोळीच्या आकाराने बॉल करून घ्यायचे अगोदर, म्हणजे तुमचे झटपट फळंही कसे होतील त्यासाठी सुद्धा काही टिप्स आहेत. अगोदर एकसारखे बॉल करून घ्यायचे, म्हणजे पटापट आपल्याला लाटता येईल. आणि वरणाला उकळी आली की वरण शिजलं आणि त्याला उकळी आली की तोवर आपले फळं लाटूनसुद्धा आपल्याला सोडता येईल आतमध्ये. तर इथे एकसारखे मी गोळे करून घेतलेत, म्हणजे बॉल करून घेतलेत, उंड्याचे छोटे छोटे गोळे करून घेतले पोळीच्या आकाराने. पोळीच्या आकारापेक्षा मोठाले घेतलेत, कारण आपल्याला पाट भरून लाटायचे, म्हणजे सोपे जातील लाटायला. तर इथे पूर्ण असे आपले करून झालेत, पूर्ण पिठाचे मी इथे करून घेतलेत. करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता, जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठाही नाही, आपल्याला मोठ्या पाटावर लाटतेला अशा पद्धतीचा करून घेतला आहे. तर काय करायचं, पीठ लावून घ्यायचं आहे. पीठ लावून घेतलं की आपल्याला गोल गोल आकाराची पोळी लाटून घ्यायची, म्हणजे जितकी होईल. आणि खूप जाडही नाही आणि खूप पातळ ही पोळी करायची नाही आपल्याला. मी तुम्हाला जवळून दाखवते पोळी कशी लाटायची, म्हणजे कशी करायची आहे ती. तर आपण इथे पीठ लावून थोडंसं लाटून घेतोय. तर पूर्ण मी पाट भरून पोळी लाटून घेते, म्हणजे पटकन होईल स्वयंपाक तुमचा. तर इथे तुम्ही बघू शकता, जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, व्यवस्थित आपले फळं शिजतील अशा पद्धतीने आपण केलेली आहे. आणि ज्या आकारात तुम्हाला करायचे असतील, ट्रँगल आकार, कुठलाही आकार तुम्ही याला देऊ शकता. असं काही नाही की आज चौकोनीचा आकार दिला पाहिजे, पण पटकन होतील. तर चाकोल्यासारखा प्रकार आहे, पण वरण आपण जे केलेलं आहे आणि त्याला तडका जो देणार आहे तो अगदी अप्रतिम लागतो आणि खावंसं वाटते. तर अशा पद्धतीने आपण केलेलं आहे. तर दुसरीसुद्धा पोळी मी इथे लाटून घेते. दुसरी पोळी लाटून घेताना तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपलं लाटून झालेलं आहे. तर तीसुद्धा पोळी आपल्याला खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही लाटायची, व्यवस्थित लाटायची, म्हणजे व्यवस्थित आपले फळं गाळ होणार नाही. आणि जाड जर झाले तर ते फळं कडकसुद्धा होणार नाही. त्यासाठी काय करायचं, व्यवस्थित लाटूनच घ्यायचं आहे. लाटून झालं की आपली ही सुद्धा पोळी लाटून झालेली आहे आणि आपण त्याचेसुद्धा काप करून घेतो. व्यवस्थित आपले इथे काप तयार करून झालेले आहेत. काप तयार करून झाले की हे काय करायचं, आपल्याला जेवढे पूर्ण आपण लाटून घेणार आहोत ते एका प्लेटीमध्ये काढून घ्यायचे. आणि हो, घट्ट पीठ मळाल्यामुळे एकमेकाला चिटकतसुद्धा नाही आहेत, व्यवस्थित लाटल्या जातात आणि व्यवस्थितसुद्धा येतात. तर त्यासाठी मी ते पूर्ण लाटून घेतलेले आपल्याला एका प्लेटीमध्ये काढून घ्यायचे आहेत. आणि आपलं काढून झालं की आपल्याला कुकरसुद्धा बघायचं, कारण आपण कुकर वरण जे शिजायला घातलेलं होतं आपलं लाटून झाल्यानंतर शिजलेलं वरण बघायचं आहे. तर पूर्ण कुकरमधली हवा काढून घेतलेली आहे मी इथे. हवा काढून घेतल्यानंतर आपलं वरण शिजलं आहे का नाही ते बघणार आहोत आपण. इथे मस्त रंग आला आहे वरणाला आणि टोमॅटो जे आहे ते पण खूप मस्त शिजलेलं आहे. तर रईच्या साहाय्याने काय करायचं, पूर्ण प्लेन करून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे ही जी चव आहे वरणाची ती अगदी त्या फळाला लागली पाहिजे, म्हणजे त्या चाकोल्याला लागली पाहिजे.
तर ते व्यवस्थित आपण वरण घोटून घेतोय. तो चमचा काढून घ्यायचा आहे आपल्याला. तर चमचा आपण अलगद काढून घेणार आहोत आणि वरण आपल्याला एकसारखं प्लेन घोटून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं जितकं वरण व्यवस्थित घोटलं जाईल तितकं छान आपली डाळ होईल. तर आकाराने मी ते पाणी घालते. 4 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला. तर वरणामध्ये पाणी घालताना थोडंसं कोमट करून घातलं तर अगदी छान चव येईल. तर थोडंसं गरम करून घातलेलं आहे मी पाणी. आणि आपले पाणी घालून झालं की कुकरवरती ठेवायचं गॅसवरती. तर गॅसवरती कुकर ठेवल्यानंतर एकसारखं हलवतसुद्धा राहायचं आहे. मधोमध चवीनुसार मीठ घालाय. वरणाच्या आकाराने आपण इथे मीठ घालून घेतले. मीठ घालून झालं की याला उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आली की आपल्याला जे फळं केलेले आहेत आपल्याला ते घालून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या डाळीला छान उकळी आलेली आहे. तर काय करायचं, एक एक करून फळं आपल्याला यामध्ये घालायचं आहे. म्हणजे व्यवस्थित आपले फळं होतील. तर एक एक करून घालायचे, एकदम भरपूर टाकायचे नाही. एक एक करून घातले तितके सुटसुटीत आणि मस्त होतील. आणि गाठासुद्धा होणार नाही, म्हणजे गाळ होणार नाहीत, एकमेकाला चिपकणार नाही आहेत. तर एक एक करून आपण टाकल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता मस्त वरण. आणि हो, ज्यावेळेस आपण चाकोल्या टाकतो म्हणजे पोळ्याचे तुकडे करून टाकतो यामध्ये, त्यावेळेस आपण ज्यावेळेस चमचा हलवतो अगदी मोकळा हलला गेला पाहिजे. म्हणजे तितके तुमचे सुटसुटीत आणि ग्रेव्ही तयार होईल. नाहीतर जास्त जर फळं झाले वरणापेक्षा तर काय होईल, नाही तर काय करायचं, 1 ग्लास पाणी करून गरम करून त्यामध्ये तुम्ही सोडू शकता. तुम्हाला वाटलं खूप घट्ट झालं आहे तर गरम पाणी करायचं आणि त्यामध्ये सोडायचं आहे. तर ते व्यवस्थित रंग आणि मस्त चटचटीत शिजत आहेत. तर 5 ते 10 मिनटं एकसारखे आपल्याला शिजू द्यायचे आहे. आणि मधोमध आपल्याला चमचा तयार ठेवायचा आहे. तर शिजेपर्यंत आपण काय करतोय, कारण आता शिजायला लागलेले आहेत तोपर्यंत तडका द्यायचा. त्यासाठी 2 चमचे तेल घेतलं आहे. अर्धा चमचा जिरं घेतलं आहे. जिरं छान तडतडलं की मोहरी घालायची. मोहरी तडतडली, हिंग घालायचा आपल्याला थोडासा हिंग घालून झाला की 2 चमचे लाल मिर्च पावडर, म्हणजे 1.5 चमचा मी लाल मिर्च पावडर घातलेली आहे. आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पाने, कोथिंबीरसुद्धा घालायचं आहे. आणि हळदसुद्धा घालायची आहे अर्धा चमचा. व्यवस्थित आपला तडका तयार झाला. गॅस बंद करायचा आहे. थोडासा हलवून घ्यायचा आहे. हलवून घेतला की आपला तडका मस्त रेडी झाला आहे. आणि इथं फळंसुद्धा तुम्ही बघू शकता चाकोल्या व्यवस्थित शिजलेले आहे आणि ग्रेव्हीसुद्धा मस्त झालेली आहे. तर काय करायचं, या स्टेजवरती आपल्याला ज्यावेळेस जेवायला घ्यायचं आहे त्या स्टेजवरती आपल्याला तडका घालून घ्यायचा आहे. तर इथे छान आपण जो तडका तयार केलेला आहे तो व्यवस्थित घालून घेतला आहे. आणि अलगद हाताने आपल्याला चमच्याच्या सहाय्याने अलगद फिरून घ्यायचं, कारण फळं आपले आता शिजलेले आहेत. जे चाकोल्या करून घेतल्यात त्या छान शिजलेले आहे. तर ते व्यवस्थित तडका देऊन झाला आहे आणि मस्त फ्लेवर आलेला आहे. आपण कच्चा लसूण जो घातलेला आहे वरणामध्ये, टोमॅटो, कांदा, त्याचा फ्लेवर अगदी छान येतो. आणि तडक्याचासुद्धा तर मस्तच येतो आहे. तर ते कोथिंबीर घालून घेतल्यानंतर वाढण्याची तयारी करायची आहे. तर मस्त सोबतीला काकडी घेते मी. काकडी घेतल्यानंतर आपल्याला टोमॅटोसुद्धा घ्यायचा आहे. गाजर असेल तर गाजर घ्या, जे असेल ते घ्या. कोशिंबीर केली तरी चालेल, मस्त लागेल याच्यासोबत. तर आपलं मस्त फळं वाढून घ्यायचं आहेत आपल्याला. गरमागरम प्लेटीमध्ये फळं वाढून घेतो आहे, म्हणजे चाकोल्या वाढून घेतो आहे आपण. तर तुम्ही बघू शकता अजिबात तुटलेली नाही चाकोली, एकही चाकोली आपली तुटलेली नाही आहे. आणि अगदी सुटसुटीत झालेली आहे. तर होईल ना तुमचा पटकन स्वयंपाक. मस्त तूप घालायचं आहे वरतून, मस्त तूप गरमागरम चाकोल्यावरती तूप घातलं की मस्त लागेल. ट्राय करून बघा. अगदी सोपी आणि पटकन होणारी आहे आणि रुचकरसुद्धा आहे. सगळेजण आवडीने खातील आणि वेळही तुमचा कमी वाचेल. आपण नक्कीच फळं करतोय, पण अगदी वेगळ्या पद्धतीने जर केले तर चवही छान येईल आणि तुम्हाला आवडेलसुद्धा. तर अगदी सोप्या आणि पटकन होणारी तुम्हाला फळाची पद्धत म्हणजे चाकोल्याची पद्धत कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या आणि पटकन होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.